प्रेक्षक मित्र हो नमस्कार. आज आपण बघणार आहोत कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय झालं आहे. तर जो सत्य असतो तो मंजूला घेऊन खाली येतो. खाली आल्यानंतर तो सर्वांना म्हणतो, की माझं थोडंसं तुमच्याकडे काम आहे. ते आधी मी मंजूला नाश्ता देतो सत्य आणि त्यानंतर सर्वांना म्हणतो, "हे बघा तात्यासाहेबांनी माझ्यावर खूप महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळं मला मंजूची काळजी घ्यायला इथं थांबता येणार नाही. त्यामुळं हे बघ सवे ही जबाबदारी तुझ्यावर मी सोपवत आहे. त्यामुळं तू मंजूची पूर्णपणे काळजी घ्यायची. कळलं ना?" तर मम्मी साहेब म्हणतात, "तिने का काळजी घ्यायची? तिचा काय संबंध? तुझी बायको आहे, तू घे ना काळजी." सत्या म्हणतो, "मम्मी पण तुला चिडायला काय झालंय? मी सवीला सांगतोय ना, तू चिडू नको ना." मम्मी साहेब म्हणतात, "पण आम्हाला ताण आहे ना." सत्या म्हणतो, "मम्मी मी यासाठी सांगतोय की सवीला त्रास होऊ नये किंवा तुला त्रास होऊ नये मंजूचा, त्यामुळे मी सांगतोय, दुसरं काही नाही." तर मम्मी साहेब म्हणतात, "हे बघ, आम्ही नाही घेणार कोणी काळजी आणि हे बघा मला अजिबात मंजूला त्रास झालेला अजिबात आवडत नाही." असं सत्या त्या ठिकाणी बोलतं. त्यानंतर अ, सत्या म्हणतो, "हे बघा तुम्ही तुमच्यापैकी तेवढ्यात त्या ठिकाणी चित्रकार म्हणतात, "मी लक्ष ठेवतो सवीनं काही केलं तर." त्यानंतर सत्या तिथून निघून जातो. दुसरीकडं सत्या माल भरतो टेम्पोमध्ये आणि तिथून निघतो. तर इकडं जाधव साहेब एका ठिकाणी येतात, एका व्यक्तीला भेटायला. आल्यानंतर त्या ठिकाणी कोडवर्ड बोलतात आणि तो व्यक्ती जाधव साहेबांना काहीतरी इन्फॉर्मेशन देतो. त्यानंतर जाधव साहेब त्याला काही पैसे देतात. तर दुसरीकडं जी मंजू असते तिला जेवायचं असतं पण खाली जाता येत नव्हतं. तेवढ्याच सवी येते ना जेवण घेऊन आणि मंजू सवीला विचारते, "तुझं शिक्षण काय? तू कुठून आली? काय?" त्या ठिकाणी सवी म्हणते, "काही नाही 12वी झाली माझी. माझी खूप शिकायची इच्छा होती पण शिकू नाही दिलं." मम्मी साहेब म्हणे, "नको शिकू आता बास झालं. मोबाईल कळतो ना मग बास झालं." त्यानंतर मंजू म्हणते, "ठीक आहे." तर इकडं सत्या माल घेऊन आलेला असतो. त्या ठिकाणी सत्या बोलतो, "दुकान कोणतं आहे?" त्यानंतर तो व्यक्ती म्हणतो, "हेच दुकान आहे, इथंच खाली करायचं आहे." तेवढ्यात मंजू पण मंजू सत्याला कॉल करते आणि सत्या म्हणतो, "वाघमारे जेवण वगैरे केलं ना व्यवस्थित?" मंजू म्हणते, "हो, व्यवस्थित केलं आहे. थँक यू." तर दुसरीकडं जे सविकवी असतात त्या भांडत असतात आणि त्या ठिकाणी आत्या पण आलेली असती आणि इकडं सध्या ज्यावेळेस पॅकिंग खाली घेत असतात, आतमध्ये नेत असतात, तेव्हाच एक पॅकिंग फुटते आणि सत्या ते बघतो. बघितल्यानंतर सत्या म्हणतो, "काय हो पंकजराव, तुम्हाला बघता येत नाही का? तात्यासाहेब साहेब एवढे राब राबताय आणि तुम्हाला लक्ष देऊन काम करता येत नाही का?" पंकज म्हणतो, "सत्या, माझ्यावर आवाज चढून बोलवायचं काम नाही बरं का आणि हे बघ, हे माझं काम नाही आहे, त्यामुळे मला नको सांगू तू." त्यानंतर एक व्यक्ती येतो आणि सत्याला बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो, "सत्यजितराव, असं काय वागताय तुम्ही? अहो, पंकजवर त्रास असतो याचा, त्यामुळे त्यांची चिडचिड होती." तर इकडं जी मंजूला घ्यायला मंजूची आत्या आलेली असते. आता येणाऱ्या भागामध्ये मंजूला आत्या